आज आपण एका अशा ग्रंथावर सविस्तर बोलणार आहोत, जो म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर एका विचारवंताच्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाचं आणि विचारांचं सार आहे. हं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं शेवटचं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं लेखन, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. आणि ह्या ग्रंथाची निर्मिती कथाच मुळात म्हणजे अविश्वसनीय आहे. हो. हा ग्रंथ फुले यांनी पक्षाघाताचा आजार बळावल्यानंतर लिहिला. त्यांचा उजवा हात पूर्णपणे निकामी झाला होता. अच्छा. अशा परिस्थितीत प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी केवळ डाव्या हाताने ही लिखाण पूर्ण केलं. अरे वा. त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये त्यांचे दत्तकपुत्र यशवंत यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यामुळे हा ग्रंथ म्हणजे फुले यांच्या विचारांचं अंतिम इच्छापत्रच आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. म्हणजे शरीराने साथ सोडली असतानाही विचारांची मशाल त्यांनी विझू दिली नाही. म्हणूनच आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या ग्रंथातून फुले यांनी मांडलेला धर्माचा, समाजाचा आणि सत्याचा क्रांतिकारी विचार नेमका काय होता हे समजून घेणं. बरोबर. त्यांनी त्या काळातल्या पारंपरिक समजुतींना इतकी टोकाची आवाहनं का आणि कशी दिली. चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया. याची सुरुवातच फुले एका फार मूलभूत प्रश्नांनी करतात. ते विचारतात, या जगात खरा सुखी कोण आहे? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ते थेट संत रामदासांच्या जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रसिद्ध उक्तीलाच आव्हान देतात. अच्छा, म्हणजे रामदास म्हणतात की जगात कोणीच सुखी नाही, पण फुले हे नाकारतात. अगदी, ते हे नाकारतात. मग त्यांच्या मते सुखी होणं शक्य आहे? काय आहे त्यांच्या सुखाचा फॉर्म्युला? हो, शक्य आहे. फुले यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, सार्वजनिक सत्याने वागल्याशिवाय मानव प्राणी या जगात कधीच सुखी होऊ शकणार नाही. सार्वजनिक सत्य सगळं व्यर्थ आहे. त्यांनी त्यांच्या एका अखंडात म्हटले, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. म्हणजे इथे सत्य म्हणजे केवळ खरं बोलणं नाही, नाही, तर एक नैतिक आणि विवेकपूर्ण आचरण. बरोबर? अगदी बरोबर. आणि हेच सत्य त्यांच्या देवाच्या संकल्पनेशी म्हणजे निर्मिकाच्या संकल्पनेशी जोडलेलं आहे. हो, पण निर्मिक ही संकल्पना तर अनेक धर्मांमध्ये आहे, अनेक तत्वज्ञानांमध्ये आहे. मग फुले यांचा निर्मिक वेगळा कसा होता? म्हणजे 19व्या शतकातल्या महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांची ही संकल्पना इतकी क्रांतिकारी का मानली जाते? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण बघा, त्या काळात महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण भारतात धर्म म्हणजे काय होतं? मूर्तीपूजा, कर्मकांड, व्रतवैकल्य, तीर्थयात्रा याच गोष्टींभोवती धर्म फिरत होता. बरोबर. प्रत्येक देव वेगळा, त्याची पूजा करण्याची पद्धत वेगळी, त्याचा नैवेद्य वेगळा मांडतात. हा निर्मिक एकच आहे ज्याने हे संपूर्ण विश्व, सूर्य, चंद्र, तारे, मानव, प्राणी सगळं काही निर्माण केलं आहे. म्हणजे तो कोणत्याही एका धर्माचा किंवा पंथाचा देव नाही? मुळीच नाही. आणि महत्वाचं म्हणजे तो मानवी आकलनाच्या पलीकडचा आहे. तो कुठल्या मूर्तीत, विशिष्ट दिशेत, देवळात किंवा ग्रंथात सापडणारा नाही. अच्छा. तो अफाट आणि अनंत आहे. आणि जर निर्मिक असा असेल तर त्याला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कर्मकांड कशी करू शकता? इथेच फुले पारंपरिक धार्मिक कल्पनांवर थेट हल्ला करतात. म्हणजे देव जर सर्वव्यापी आणि अमूर्त असेल तर त्याला मूर्तीत बंदिस्त करून त्याची पूजा करण्याची कल्पनाच त्यांना अमान्य होती. अगदी. मग पूजा, नामस्मरण, नैवेद्य यांसारख्या गोष्टींबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी या प्रत्येक गोष्टीची म्हणजे अक्षरशः चिरफाड केली आहे. फुलांच्या पूजेबद्दल ते एक साधा पण मार्मिक प्रश्न विचारतात. काय? ते म्हणतात, निर्मिकाने निर्माण केलेली सुंदर फुलं त्यालाच परत वाहून त्याची पूजा कशी काय होऊ शकते? म्हणजे देवानेच बनवलेली वस्तू त्यालाच देऊन आपण त्याला काय देणार? खरंय. ही तर एक प्रकारची देवाच्याच पैशांनी देवालाच दक्षिणा देण्यासारखी गोष्ट झाली. बरोबर. मग त्यांच्या मते खरी पूजा काय होती? त्यांच्या मते खरी पूजा म्हणजे जे लोक मानवजातीच्या कल्याणासाठी, समाजातील गोरगरिबांसाठी आपलं आयुष्य झिजवतात, त्या सत्पुरुषांना, त्या खऱ्या अर्थाने देवाच्या मुलांना फुलांच्या माळा अर्पण करणे. वा, म्हणजे माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा. अगदी. त्यांनी पूजेची कल्पना देवळातून बाहेर काढून थेट माणसाच्या जगण्यात आणली. नामस्मरणांबद्दलही त्यांचा असाच काही विचार होता का? हो, अगदी तसाच. ते एक अप्रतिम उदाहरण देतात. समजा एक मुलगा आहे जो दिवसभर फक्त आई वडील असा जप करतो, पण घरातल्या कामाला हात लावत नाही, भावंडांची काळजी घेत नाही. ठीक आहे. आणि दुसरा मुलगा आहे जो फार काही बोलत नाही, पण कष्ट करून, मेहनत करून आपल्या कुटुंबाचं आणि भावंडांचं पोट भरतो. यातला श्रेष्ठ कोण? अर्थातच दुसरा मुलगा, जो कृती करतो तो. बरोबर. फुले म्हणतात, निर्मिकाचंही तसंच आहे.
केवळ पोकळ नामस्मरण करण्यापेक्षा त्याने निर्माण केलेल्या सर्व मानवांची सरळ सत्य आणि न्यायाने वागणं हेच खरं नामस्मरण. कृतीशिवाय केलेला नामघोष व्यर्थ आहे. आणि नैवेद्य? नैवेद्याचं तर गणित आणखीनच सोपं आहे. खरा नैवेद्य म्हणजे गरजू, अपंग, अनाथ आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदत करणे, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. भुकेल्या भटजींना पक्वान्न खाऊ घालण्यापेक्षा एखाद्या खऱ्या भुकेल्याचं पोट भरणं हाच निर्मेकाला खरा नैवेद्य आहे. म्हणजे फुले यांनी धर्म, पूजा, प्रार्थना या सगळ्या संकल्पनांना एका सामाजिक आणि नैतिक चौकटीत बसवलं. त्यांच्यासाठी धर्म ही वैयक्तिक गोष्ट नव्हती, तर ती एक सामाजिक जबाबदारी होती. अगदी बरोबर. आणि याच विचारातून ते समाजातील सर्वात मोठ्या समस्यांवर म्हणजे विषमतेवर प्रहार करतात. हो. जर सर्व मानव एकाच निर्मिकाची लेकरं असतील तर त्यांच्यात कोणी श्रेष्ठ आणि कोणी कनिष्ठ कसं असू शकतं? हाच धागा पकडून ते स्त्री-पुरुष समानता आणि जातीभेदावर हल्ला करतात. 1 मिनिट थांबूया. स्त्री-पुरुष समानतेबद्दल आपण बोलतो, पण मी असं ऐकलंय की फुले पुरुषांपेक्षा स्त्रीला श्रेष्ठ मानत होते. हे खरं आहे का? हो, 100% खरं आहे. म्हणजे 19व्या शतकातला एक पुरुष समाजसुधारक स्त्रीला पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानतोय. हे आजच्या काळातही क्रांतिकारी वाटतं. त्यावेळी या विचाराने काय खळबळ उडवली असेल याची कल्पनाच करवत नाही. हे 100% खरं आहे. आणि हा त्यांच्या विचारांचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. ते फक्त समानतेवर थांबत नाहीत, तर स्त्रीचं श्रेष्ठत्व मान्य करतात. अच्छा. त्यांची भूमिका खूप स्पष्ट आहे. ते म्हणतात, स्त्री 9 महिने आपलं ओझं पोटात वाहून असह्य वेदना सहन करून सर्वांना जन्म देते. तीच आपलं पालनपोषण करते, आपल्याला बोलायला चालायला शिकवते. म्हणून ते म्हणतात, सर्वांचे उपकार फिटतील, पण जन्मदात्या मातेचे उपकार कधीच फिटणार नाही. आणि या उलट पुरुषांच्या वागण्यावर त्यांनी टीका केलीये का? हो, कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते समाजात पसरलेल्या दुःखाचं आणि विषमतेचं मूळ पुरुषांच्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीत आहे. जसं की एकापेक्षा जास्त लग्न करण्याची वृत्ती, स्त्रियांना शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणं, या सगळ्या गोष्टींमुळे समाज पोखरला गेला आहे. विशेषतः बालविधवांच्या दुःखावर आणि त्यातून होणाऱ्या भ्रूण हत्येवर त्यांनी अत्यंत परखडपणे लिहिलं आहे. आणि ते फक्त बोलून थांबले नाहीत. नाही, त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू करून कृतीतून एक आदर्श घालून दिला. अविश्वसनीय आहे हे. आणि जातीभेदाबद्दल यावर तर त्यांनी कोणतीही भीडभाड ठेवलेली नाही असं दिसतंय. मुळीच नाही. जातीभेदावर ते अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने हल्ला करतात. ते म्हणतात, पशुपक्ष्यांमध्ये जसा जातीभेद नसतो तसाच तो मूळ माणसांमध्येही नाही. कावळ्यांमध्ये ब्राह्मण कावळा किंवा म्हशींमध्ये क्षत्रिय म्हैस असते का? नाही. मग माणसांमध्येच हे भेद कुठून आले? मग त्यांच्या मते ही व्यवस्था कशी निर्माण झाली याबद्दल त्यांनी काही सिद्धांत मांडला आहे का? हो, त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते ही संपूर्ण व्यवस्था इराणी म्हणजे आर्य लोकांनी येथील मूळच्या क्षेत्रवासी म्हणजे क्षत्रिय लोकांना युद्धात हरवून त्यांना कायमचं गुलाम बनवण्यासाठी निर्माण केली. गुलाम बनवण्यासाठी? हो, या मूळच्या लोकांना त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र अशी नावं दिली. आणि ही गुलामगिरी टिकवण्यासाठी त्यांनी कोणतं शस्त्र वापरलं? सर्वात प्रभावी शस्त्र ते म्हणजे शिक्षणबंदी. शिक्षणबंदी? हो, फुले यांचं स्पष्ट मत होतं की या शूद्र अतिशूद्रांवरची गुलामगिरीची पकड घट्ट राहावी, यासाठी सर्वात मोठा डाव टाकला गेला तो म्हणजे त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा. अच्छा. कारण शिक्षणामुळे त्यांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव झाली असती, अन्यायाची चीड आली असती आणि त्यांनी या व्यवस्थेविरुद्ध बंड केलं असतं. बरोबर आहे. त्यामुळे ज्ञानाची दारं बंद करून त्यांच्यावर कायमचं वैचारिक आणि सामाजिक वर्चस्व स्थापित करण्यात आलं. म्हणजे या सामाजिक विषमतेला आणि शिक्षणबंदीला एक प्रकारची धार्मिक मान्यता मिळवून दिली गेली असणार आणि इथेच धर्मग्रंथांची भूमिका सुरू होत असावी. अगदी अचूक. फुले इथूनच थेट धर्मग्रंथांच्या कठोर चिकित्सेकडे वळतात, कारण ही विषमता टिकवण्यासाठी आणि तिला पवित्र ठरवण्यासाठी याच धर्मग्रंथांचा आधार घेतला गेला होता असं त्यांचं म्हणणं होतं. वेदांना तर ईश्वरप्रणीत म्हणजे देवानेच निर्माण केलेलं मानलं जातं. याबद्दल फुले काय म्हणतात? फुले वेदांना ईश्वरप्रणीत मानायला सपशेल नकार देतात. त्यांच्या मते हे ग्रंथ धूर्त लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि शूद्रांना कायमचं गुलाम बनवून त्यांच्या श्रमावर जगण्यासाठी रचलेले आहेत. हे ग्रंथ मुद्दाम संस्कृत सारख्या क्लिष्ट भाषेत लिहिले गेले आणि शूद्रांना ते ऐकण्यासही बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्यात खरं काय आणि खोटं काय हे तपासायला त्यांना काहीच मार्ग उरला नाही. ही टीका केवळ वेदांपुरतीच मर्यादित होती
की इतर लोकप्रिय ग्रंथांवरही त्यांनी अशीच टीका केली, जसं की रामायण आणि महाभारत? त्यांची चिकित्सा अधिक व्यापक होती. रामायण आणि भागवत यांसारख्या लोकप्रिय ग्रंथांचीही ते अक्षरशः चीरफाड करतात. अच्छा. या ग्रंथांना ते माकड दंतकथा आणि कल्पित कादंबऱ्या म्हणतात. त्यांचा उद्देश अज्ञानी लोकांना चमत्कारांच्या कथांमध्ये गुंतवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हाच होता, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यांनी दिलेली उदाहरणं तर खूपच मनोरंजक आणि विचार करायला लावणारी आहेत असं मी वाचले. रावणाच्या 10 तोंडांबद्दलचं उदाहरण खूपच प्रसिद्ध आहे. हो, ते उदाहरण त्यांच्या चिकित्सक वृत्तीचं उत्तम प्रतीक आहे. ते विचारतात, रावणाला 10 तोंड, 20 हात, पण पोट आणि गुदद्वार मात्र एकच आणि पाय फक्त 2. हे कसं शक्य आहे? बरोबर. 10 तोंडांनी खाल्लेलं अन्न एकाच लहानशा पोटाला कसं पुरणार? 20 हातांना काम करायला 2 पाय कसे पुरणार? यामागचा त्यांचा मुद्दा केवळ तार्किक चुका दाखवणं नव्हता. मग काय होता त्यांचा खरा मुद्दा? त्यांचा खरा मुद्दा हा होता की अशा अतार्किक आणि अविश्वसनीय कथांवर विश्वास ठेवायला लावून लोकांची विवेकबुद्धीच मारून टाकायची. हां. ज्या समाजाची विचार करण्याची क्षमताच काढून घेतली जाते, तो समाज कोणत्याही प्रकारच्या सामाजिक अन्यायाला मुकाट्याने स्वीकारतो. अच्छा. जर तुम्ही रावणाच्या 10 तोंडांवर प्रश्न विचारला नाहीत, तर तुम्ही जातीव्यवस्थेवरही प्रश्न विचारणार नाही. वा. म्हणजे या कथा म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर एक प्रकारचं माइंड कंट्रोल करण्याचं साधन होता, असं त्यांना म्हणायचं होतं. अगदी. कृष्णाच्या चरित्राबद्दलही त्यांनी असेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत ना? हो, केले आहेत. ते म्हणतात की ज्या कृष्णाला देवाचा अवतार मानलं जातं, त्याने 16,108 स्त्रियांशी लग्न करूनही त्याचं मन राधेवर आसक्त असणं, किंवा त्यांनी गोपींची वस्त्रे पळवून त्यांना नग्नावस्थेत झाडावर बसून याचना करायला लावणं, यांसारख्या गोष्टी देवाच्या नावाला बट्टा लावणारे आहेत. अच्छा. त्यांच्या मते या कथांमधून लोकांना कोणतीही नीती किंवा प्रेरणा मिळत नाही, उलट लोकांची मनं भ्रष्ट होतात आणि स्त्रियांबद्दल अनादर निर्माण होतो. थोडक्यात सांगायचं तर फुले यांनी धर्मग्रंथांना पवित्र आणि प्रश्नांच्या पलीकडचे मानले नाही. त्यांनी त्याकडे एका विशिष्ट काळात विशिष्ट हेतूने लिहिलेली पुस्तकं म्हणून पाहिलं आणि त्यांची आजच्या काळातील कोणत्याही पुस्तकाप्रमाणे कठोर चिकित्सा केली. अगदी बरोबर. आणि हाच त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा मूळ गाभा आहे. त्यांचा धर्म हा कोणत्याही ग्रंथावर, देवदेवतांवर किंवा कर्मकांडावर आधारलेला नाही. तो सत्यावर आणि विवेकावर आधारलेला एक आचारधर्म आहे. म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागावं याची शिकवण देणारा धर्म. बरोबर. म्हणजे जर आपल्याला या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल का की फुले यांनी धर्म देवळातून आणि ग्रंथांमधून बाहेर काढून माणसाच्या रोजच्या जगण्यात, त्याच्या वागण्यात आणला? अगदी. तुमची पूजा म्हणजे तुमचं काम, तुमचा नैवेद्य म्हणजे तुमची इतरांना केलेली मदत, आणि तुमचं तीर्थ म्हणजे तुमचं सत्य आचरण. हो, हीच या ग्रंथाची सर्वात मोठी आणि क्रांतिकारी शिकवण आहे. एकदम अचूक. स्त्री-पुरुष समानता, जातीविरहित समाज आणि विवेकनिष्ठ विचार हीच या धर्माची मुख्य सूत्र आहेत. सर्व मानव एकाच निर्मिकाची लेकरं आहेत, त्यामुळे त्यांच्यात कोणताही भेद करणं हा त्या निर्मिकाचा अपमान आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. आणि या ग्रंथाच्या शेवटी फुलेंनी एक प्रकारची भविष्यवाणी केली आहे, जी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडते. हो, ती खूपच मार्मिक आणि आजही तितकीच प्रासंगिक आहे. काय आहे ती भविष्यवाणी? फुले लिहितात, जर आर्यभट्टांनी म्हणजे तत्कालीन उच्चवर्णीयांनी शूद्रांना दास करण्यासंबंधीचे ग्रंथ समूळ नाहीसे केले नाहीत, तर ईश्वर परमन्यायी असल्यामुळे तोच थोड्या दिवसात शूद्रादी अतिशूद्रांच्या हातून परस्पर धूर्त आर्यभट्टांचा व त्यांच्या पाखंडी ग्रंथांचा धिक्कार करविल. म्हणजे जर शोषक व्यवस्थेने स्वतःला बदललं नाही, तर शोषित लोकच त्या व्यवस्थेला आणि तिला आधार देणाऱ्या ग्रंथांना नाकारतील. हो. 125 वर्षापूर्वी व्यक्त केलेला हा विचार खरंच अंगावर काटा आणणार आहे. हो, आणि म्हणूनच हा ग्रंथ केवळ ऐतिहासिक दस्तावेज नाही, तर तो आजही तितकाच जिवंत आहे. फुले यांनी तेव्हा विचारलेला प्रश्न आजही महत्वाचा आहे. आपला समाज, आपला धर्म, आपलं वागणं हे खऱ्या अर्थाने सार्वजनिक सत्यावर आधारलेलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या आत शोधायचं आहे. महात्मा फुले यांनी 125 वर्षापूर्वी व्यक्त केलेला हा विचार आजच्या काळात किती खरा ठरतो आहे किंवा नाही यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. हाच विचार आजच्या या चर्चेअंती आम्ही श्रोत्यांसाठी सोडून जात आहोत.